महानवमीला देवी दुर्गाला करा या वस्तू अर्पण. मध हा पंचामृताचा एक भाग मानला जातो, त्यामुळे तो पवित्रता आणि गोडवा याचे प्रतीक मानला जातो. मध अर्पण केल्याने नातेसंबंधामध्ये वाढ होते, आजार बरे होण्यास मदत होते. देवी दुर्गाला विशेषतः प्रसन्न करण्यासाठी पंचामृतात दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून वापरावे आणि देवीला थेट अर्पण करावे. कुंकू अर्पण केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्ती होते. प्रसाद म्हणून फळे आणि मिठाईही अर्पण करावी. फळे आणि मिठाई अर्पण केल्याने धन, आरोग्य आणि आनंद मिळतो. अक्षदा म्हणजे कधीही तुटत नाही असे तांदूळ देवीला अर्पण केल्याने जीवनात पूर्णता आणि समृद्धी येते. दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे संक्रमणाचे प्रतीक आहे. दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते. दिव्यात तूप किंवा मोहरीचे तेल वापरावे आणि मातीचा दिवा लावणे शुभ मानले जाते. सिंदूर हे शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. विवाहित महिलांना सिंदूर अर्पण केल्याने सौभाग्य मिळते. देवीच्या कपाळावर सिंदूर अर्पण केल्याने दुःख कमी होते असे मानले जाते. देवीला फुले प्रिय आहेत. लाल गुलाब आणि कमळ फुले अर्पण केल्याने विचारामध्ये सकारात्मकता येते, मनाची शांती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात. बांगड्या या सौभाग्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. देवीला बांगड्या अर्पण केल्याने महिलांना सौभाग्य, वैवाहिक आनंद आणि संतती प्राप्त होते. नवदुर्गा पूजेदरम्यान कन्यापूजन मुलींना बांगड्या अर्पण करणे शुभ मानले जाते. देवीला लाल वस्त्र अर्पण करावे. देवीच्या पूजेत लाल वस्त्र अत्यंत पवित्र मानले जाते. हे वस्त्र अर्पण केल्याने मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात आणि घरावर देवीचा आशीर्वाद राहतो. नारळ हे शुभ आणि पवित्र मानले जाते. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक आहे. नारळ अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, यश मिळते आणि कुटुंबात शांती मिळते, आनंद राहतो. नारळ अर्पण केल्याने त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.